मोठी बातमी येते वाशी सेक्टर 11 मध्ये जुहगावमध्ये इमारतीचा भाग कोसळून एकाचा मृत्यू झालाय। गीता आर्केड या 4 मजली इमारतीचा काही भाग कोसळल्यानं रस्त्यावरून चालणाऱ्या 35 वर्षीय पादचाऱ्याचा डोक्यात रॉड घुसल्यानं जागीच मृत्यू झालाय। घटनेची माहिती मिळताच पोलीस, अग्निशमन दल आणि आपत्कालीन यंत्रणा घटनास्थळी दाखल झाल्या असून मदत आणि बचाव कार्य सुरू आहे। मृत्यू झालेल्या व्यक्तीची अद्याप ओळख पटलेली नाही। दुर्घटनेचं नेमकं कारणही कळू शकलेलं नाही। 35 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाल्याचा गंभीर प्रकार समोर आलाय। वाशी सेक्टर 11 मधला हा प्रकार आहे। जुहगावमध्ये इमारतीचा भाग कोसळून एकाचा मृत्यू झालाय। गीता आर्केड या 4 मजली इमारतीचा काही भाग कोसळल्याचं समजतंय। दरम्यान ही सगळी दुर्घटना घडत असताना दुर्दैवानं रस्त्यावरून चालणाऱ्या 35 वर्षीय पादचाऱ्याच्या डोक्यात रॉड कोसळल्याचं समजतंय। हा रॉड घुसल्यानं त्याचा जागीच मृत्यू झालाय। या घटनेची माहिती मिळताच पोलीस असेल, अग्निशमन दल असेल, आपत्कालीन यंत्रणा घटनास्थळी दाखल झाल्या असून मदत आणि बचाव कार्य सुरू आहे। मृत्यू झालेल्या व्यक्तीची अद्याप ओळख पटलेली नाही। आमचे प्रतिनिधी प्रमोद पाटील आपल्यासोबत दूरध्वनीवरून संपर्कात आहेत। प्रमोद, काय अपडेट? आपण बघत असाल नवी मुंबईमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये जुन्या इमारती ज्यांची गॅरंटीच संपलेली आहे, कधीही पडतील अशा प्रकारची स्थिती असताना महानगरपालिकेच्या वतीनं त्यांना धोकादायक इमारती म्हणून गणल्या गेलेल्या आहेत। मात्र त्या इमारतींचं पुनर्वसन होत नाहीये, त्या इमारतींची डागडुजी होत नाहीये, तिथले रहिवासी बाहेर पडत नाहीये आणि त्यामुळे अशा प्रकारच्या या घटना घडतात। त्यातलीच ही घटना आहे सेक्टर 11 मधली, वाशीमधली। एक व्यक्ती मृत झाल्याची माहिती मिळते, मात्र ओळख पटलेली नाही। अग्निशमन दलाची यंत्रणा, पोलीस यंत्रणा हे सगळे घटनास्थळी दाखल आहेत आणि अजून कोणी काही त्याच्यामध्ये अडकलंय का हे पाहत आहेत। मात्र ही अत्यंत गंभीर अशा प्रकारची स्वरूपाची घटना म्हणावी लागेल। स्थानिक स्वराज्य संस्थांना या घटनेकडे आता लक्ष देणं गरजेचं आहे, अन्यथा यापेक्षा भयानक घटना घडण्याची दाट शक्यता वर्तवली जाते। नक्कीच, तुर्तास धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल।